काय होतं जेव्हा आपलंच शरीर आपल्याला दगा देतं? म्हणजे ज्या शरीराला आपण मी म्हणतो तेच आपल्या विरोधात उभं ठाकतं, तेव्हा काय होतं? बौद्ध परंपरेतली एक कथा आपल्याला याच अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. ती आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अशा एका सत्याची ओळख करून देते, जी आपल्याला कदाचित माहिती आहे, पण आपण ते स्वीकारायला नेहमीच घाबरतो. आणि खरं तर हाच तो मूळ प्रश्न आहे, नाही का? एक असा प्रश्न जो आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी स्वतःला विचारतो. आपलं अस्तित्व म्हणजे फक्त हे बदलणारं, नाशवंत शरीर आहे, की त्या पलीकडेही काहीतरी आहे? ही प्राचीन कथा आपल्याला या सार्वत्रिक मानवी चिंतेच्या अगदी मुळाशी घेऊन जाते. चला, जेतवन विहाराची कल्पना करूया. दुपारची वेळ आहे. एकदम शांत. हवेत धूप आणि फुलांचा एक मंद सुगंध दरवळतोय. इथे थेर तिस्सा नावाचे एक अत्यंत अभ्यासू आणि समर्पित भिक्खू आपल्या ध्यानाच्या साधनेत पूर्णपणे गढून गेले आहेत. त्यांचं सगळं लक्ष स्वतःच्या आत केंद्रित आहे. पण बघा, लवकरच त्यांचं शरीर, त्यांचे साधनेचं माध्यम, तेच त्यांचं शत्रू बनतं. त्यांना एक गंभीर त्वचारोग होतो. सुरुवातीला त्वचेवर लहान लहान फोड येतात, पण काही काळातच ते मोठे होतात, फुटतात आणि त्यातून रक्त पू वाहू लागतो. त्यांचं शरीर अक्षरशः सडू लागतं. जरा विचार करा त्या मानसिक ओझ्याचा. जेव्हा एखाद्याची ओळखच त्याच्या आजारामुळे बनते, त्यांचे कपडे त्या जखमांमुळे चिकट आणि डागाळलेले राहतात. त्यांच्या शरीराला इतकी तीव्र दुर्गंधी येते की जवळ उभं राहणंही कठीण होऊन बसतं. आणि लोक त्यांना त्यांच्या नावाने नाही तर पुतिगत्त म्हणजे सडलेल्या शरीराचा तीस म्हणून ओळखू लागतात. त्यांची जुनी ओळखच पुसली जाते आणि फक्त आजारपण शिल्लक राहतं. आता पाहूया की तिस्सांच्या या अवस्थेचा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर, म्हणजेच त्यांच्याच शिष्यांवर काय परिणाम झाला. कारण बघा, इथे फक्त शरीराचा ऱ्हास होत नव्हता, तर करुणेची सुद्धा परीक्षा होती. त्यांचे शिष्य ते एका भयंकर द्विधा मनस्थितीत अडकले. एका बाजूला गुरूची सेवा करण्याचं कर्तव्य आहे, पण दुसऱ्या बाजूला ती असह्य दुर्गंधी, ते विद्रूप दृश्य, याबद्दल त्यांच्या मनात एक तीव्र तिटकारा निर्माण झाला. कदाचित त्यांना स्वतःच्या आरोग्याची भीती वाटली असेल किंवा आपल्या गुरूचं असं रूप पाहणं त्यांना सहन झालं नसेल. अखेर त्यांचा तो तिटकारा आणि भीती त्यांच्या कर्तव्यावर मात करते आणि ते आपल्या गुरूला एकटं सोडून देतात. आणि अशाच एका क्षणी जेव्हा सगळीकडून फक्त निराशा होती, तेव्हा बुद्धांचा हस्तक्षेप होतो. आपल्या ज्ञानदृष्टीने विश्वाचं अवलोकन करत असताना त्यांचं लक्ष या एकाकी, वेदनेने तळमळणाऱ्या भिक्खूकडे जातं. बुद्धांना फक्त त्यांचं दुःख दिसलं नाही, तर त्यांच्या आत असलेली ज्ञानाची प्रबळ क्षमताही दिसली. आणि बुद्धांची कृती बघा, किती साधी, किती थेट आणि किती करुणामय आहे. ते कोणाला आज्ञा देत नाही. ते स्वतः अग्निशाळेत जातात, पाणी गरम करण्यासाठी लाकडं पेटवतात आणि स्वतः गरम पाण्याचं भांडं घेऊन तिस्सांच्या जवळ जातात. जिथे बाकीचे दूर पळाले होते, तिथे बुद्ध स्वतःहून जवळ गेले. बुद्धांच्या केवळ उपस्थितीनेच तिथलं सगळं वातावरणच बदलून गेलं. जणू काही त्यांच्या करुणेच्या ऊर्जेने शिष्यांची भीती आणि तो तिटकारा वितळून गेला. त्यांना त्यांची चूक कळली. जी गोष्ट त्यांना अशक्य वाटत होती, तीच गोष्ट ते आता पुढे येऊन करतायत. ते आपल्या गुरूला उचलून नेतात, त्यांना अंघोळ घालतात आणि त्यांची सेवा करतात. आता थेर तिस्सांचं शरीर स्वच्छ झालंय, मन शांत आहे आणि ते बुद्धांकडून ती मूळ शिकवण घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. तीच शिकवण जी त्यांच्या मुक्तीचं कारण ठरणार आहे. अचिरं वत्यं कायो पठ्ठवीम अधिसेस्यति क्षुद्धो अपेतविज्ञाणो निरर्थम व कलिंगरम. या पाली श्लोकाचा भावार्थ असा आहे, अरे रे, लवकरच हे शरीर जेव्हा यातून चेतना निघून जाईल, तेव्हा एका निरुपयोगी टाकून दिलेल्या लाकडी ओंडक्याप्रमाणे जमिनीवर पडून राहील. हे आणखी खोलवर समजून घेण्यासाठी ह्यातले 2 महत्वाचे शब्द आपण पाहूया. पहिला आहे कायो. याचा अर्थ फक्त शरीर नाही, तर अनेक वेगवेगळ्या भागांनी एकत्र येऊन बनलेली एक तात्पुरती रचना, जसे एखादं यंत्र जे काही काळासाठीच चालतं. आणि दुसरा शब्द आहे कलिंगरम. याचा अर्थ आहे जळण्यासाठी वापरता न येणारा पूर्णपणे निरुपयोगी टाकून दिलेला लाकडाचा ओंडका. बरं, पण या प्राचीन कथेचा आणि या शब्दांचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध? कदाचित आपण विचार करत असाल, तर थांबा. ह्याचा खूप खोल संबंध आहे. ही शिकवण म्हणजे जणू काही या नश्वर शरीरासोबत जगण्यासाठी एक युजर मॅन्युअल आहे.
यातनं आपल्याला काही खूप महत्वाची सूत्रं मिळतात. पहिलं म्हणजे हे समजून घेणं की आपली ओळख आपल्या शरीरापेक्षा खूप वेगळी आणि मोठी आहे. दुसरं, या शरीराचा क्षणभंगूर स्वभाव स्वीकारणं. तिसरं, स्वतःच्या आणि इतरांच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल, त्या ऱ्हासाबद्दल मनात करुणा निर्माण करणं. आणि चौथं, आपलं लक्ष केवळ या बाह्य कवचावरून हटवून आत असलेल्या चेतनेवर, आपल्या जागरूकतेवर केंद्रित करणं. हे आपल्या व्यावसायिक आयुष्यात कसं लागू होतं? बघा, एखादा मोठा प्रोजेक्ट संपल्यावर किंवा नोकरी गेल्यावर अनेकांना कसं वाटतं, एकदम निरुपयोगी, जणू काही आपल्याला त्या निरुपयोगी ओंडक्यासारखंच बाजूला फेकलं आहे. ही शिकवण आपल्याला आठवण करून देते की आपलं मूल्य आपल्या पदावर किंवा भूमिकेवर अवलंबून नाही. ती भूमिका म्हणजे एक तात्पुरतं वस्त्र होतं, आपण स्वतः नाही. आणि आजच्या डिजिटल जगाबद्दल काय? किती वेळा असं होतं की आपलं शरीर तर इथे असतं, पण आपलं मन, आपली चेतना ती कुठल्या तरी स्क्रीनमध्ये हरवलेली असते. तेव्हा खरं तर आपलं शरीर त्या चेतनेशिवाय एखाद्या ओंडक्यासारखंच तर असतं, नाही का? ही शिकवण आपल्याला या शरीर आणि मनाच्या दुराव्यावर विचार करायला लावते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले नातेसंबंध. आपल्या घरातल्या वयस्कर व्यक्तींची काळजी घेताना आपलं लक्ष अनेकदा त्यांच्या शारीरिक मर्यादांवर आणि आजारपणावरच खिळून राहतं. पण ही शिकवण आपल्याला त्या कमजोर शरीराच्या आत असलेल्या चेतनेला, त्या व्यक्तीला बघायला मदत करते. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपली करुणा आणि आपलं नातं अधिक खोल आणि अर्थपूर्ण होतं. चला तर मग, ही शिकवण फक्त ऐकून विसरून न जाता आपल्या रोजच्या आयुष्यात आणण्यासाठी एक छोटासा साधा सराव करूया. आपण हे आता लगेच करून पाहू शकतो. फक्त एका क्षणासाठी डोळे बंद करून आपल्या शरीरातल्या कुठल्याही एका संवेदनेवर लक्ष केंद्रित करा. खांद्यातलं दुखणं असेल किंवा फक्त श्वासाची जाणीव. आता त्या संवेदनेकडे पाहून मनातल्या मनात म्हणा, हे सुद्धा बदलणार आहे. आणि मग हळूच आपलं लक्ष त्या संवेदनेवरून ती संवेदना अनुभवणाऱ्या तुमच्या आतल्या जागरूकतेकडे आणा, तुमच्या चेतनेकडे आणा. हीच ती चेतना आहे जी शरीराच्या पलीकडे आहे. आणि त्या दिवशी बुद्धांकडून ही शिकवण मिळाल्यानंतर थेर तिस्सांना पूर्ण ज्ञान प्राप्त झालं. ते अरहंत झाले आणि त्यानंतर फार काळ नाही त्यांचं शरीर शांत झालं. त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केलं. बघा, ज्या शरीराने त्यांना इतक्या वेदना दिल्या, त्याच शरीराच्या सत्याच्या ज्ञानाने त्यांना मुक्ती दिली. तर जाता जाता हा एक प्रश्न आपण स्वतःसाठी सोडून जाऊया. जर हे शरीर खरंच एक तात्पुरतं पात्र आहे, एक वाहन आहे जे एक दिवस त्या निरुपयोगी ओंडक्यासारखं पडून राहणार आहे, तर मग या प्रवासात या पात्रामध्ये जपण्यासारखं, वाहून नेण्यासारखं खरं काय आहे?